रस्त्याने एक हायवा भरधाव वेगाने चालला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 पुरीला घेऊन टू व्हीलर वरती चालला होता. अचानक त्या बापाची टू व्हीलर त्या हायवाच्या मागच्या चाकाखाली गेली आणि इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहिलं नाही, काही शिल्लक. पण तरी तो बाप जिवंत होता. जर गाडी रिवर्स घेतानाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर जसे बाहेर चिखलाचे गोळे पडलेले आहेत का, तसे त्या बापाच्या शरीराचे टायर मधून गोळे मांसाचे पडताना दिसत आहेत. इतक्या वाईट अवस्थेत तरी तो जगतोय काशीवरती. हे बोट आपलं जमिनीवरती ठेवलंय, हात पुढे टेकवले, त्यांनी जमलेल्या अख्ख्या समुदायाकडे बघून एकच सांगत होते, ऐका, संपणार आहे, जाणार आहे, मरणार आहे. कदाचित एका क्षणाच्या पलीकडे माझं आयुष्य असेल, पण ऐका, माझ्याकडे बघत बसण्यात वेळ वाया घालू नका. मी मेलो तरी चालेल, पण माझ्या 2 मुली कुठं उडून पडल्यात बघा, त्यांना उचलांद उखळ्यात घेऊन जा. मी मेलो तरी चालेल, पण त्या 2 मुली जगल्या पाहिजेत. हे मरताना सुद्धा लेकराचाच विचार करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्या नाही थांबत. आता बाबा त्या 2 मुली मरतात, बापही मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो आणि तो धक्का सहन झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा आपला प्राण सोडतो. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार्पण. याच्या आपल्याकडे प्रेमाची व्याख्या सांगता येत नाही. बापानं जीव दिला, याच्याविषयी अजून काय लय प्रेम.